कडे जाऊया. आज जे देवाचं वचन आपल्यासकडे येणार आहे त्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभुदेवा, आम्ही तुला गौरव, मान, सन्मान देतो आणि प्रभू अतिशय नम्रपणे देवा आम्ही तुझ्या हाती येतो. दया कर प्रभुदेवापा. आणि प्रभू भले देवापा, ह्या लॉकडाऊनमुळं आम्ही अनेक जण प्रभुदेवापा एकमेकापासून शारीरिक दृष्टिकोनातून देवा दूर आहोत. पण देवा तुझ्या दयेनं अशा रीतीनं देवा तू आम्हाला एकत्र केलंस की तुझं वचन ऐकायला प्रभू अजून आम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, अडचण नाही देवापा. आणि प्रभू तू आमची भेट घे. तुझ्या वचनाद्वारे देवा तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझ्या कृपेत देवा तू आम्हाला चालव. आणि प्रभू देवापा, जी टीचर्सनी देवापा हा पुढाकार घेतला तुझ्या वचनासंदर्भात, त्याबद्दल प्रभू तुझे आभार मानतो, विनंती करतो. जे प्रियजन प्रभुदेवापा सध्या ऑनलाईन येत आहेत आणि प्रभू त्याचा प्रयत्न करत आहेत येण्याचा, तुझी दया कर. तुझ्या इच्छेला अनुसरून प्रभू त्यांच्याकडे पहा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवापा मार्गदर्शन मिळवून घेण्यासाठी देवापा त्या प्रत्येकाला तुझी सहायता आणि मदत कर. आम्ही देवापा सर्वजण तुझ्या हाती येतो. विनंती करतो देवापा की आज नव्यानं पुन्हा एकदा वचनाकरवी तो आमची भेट घे, सहायता कर, मदत कर. आणि देवापा तुझ्या विश्वासामध्ये बलवंत कर, अशी विनंती प्रभू आम्ही तुला करत आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. प्रियांनो, आपण सगळेजण लूका सुवर्तमान जे आहे लूका सुवर्तमानाकडे जाऊया. लूका सुवर्तमान याचा जो 15वा अध्याय आहे त्या 15व्या अध्यायाकडे आपण जाऊ. आणि 15व्या अध्यायाकडे जात असताना मला तुम्हाला सांगू दे की लूका सुवर्तमानाचा जो हा 15वा अध्याय आहे, हा अध्याय आपल्याला पश्चाताप आणि पश्चातापासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताची जी काही शिकवण आहे त्या संदर्भात शिकवतो. आणि काही आपल्याला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत उदाहरणासहित आपल्याला तो सांगतो की पश्चाताप हा किती महत्त्वाचा आहे. पण त्याच्या अगोदर मला तुम्हा सगळ्यांना लूका सुवर्तमान याचा जो 13वा अध्याय आहे 13व्या अध्यायाकडे न्यायचा आहे. आजच्या न्यूजमध्ये मी पाहिलं की जो आपला भाग आहे नवापूर आणि नंदुरबार विशेष करून जे डिस्ट्रिक्ट आहे ते ऑरेंज झोनमध्ये गेले. काही दिवस एक पण पेशंट नव्हता आणि अचानक त्या ठिकाणी पेशंट वाढलेले आहेत. अनेकांच्या मनामध्ये भीती असेल आणि अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की देवबाप असं का करत आहे, कशाबद्दल करत आहे आणि किती मोठं हे संकट आलेलं आहे, किती मोठा हा त्रास आहे आणि याच्यामधून कसं बाहेर पडता येईल. अनेक जण यासाठी प्रार्थना करत आहेत, अनेक जण ह्याला थांबवावं, अनेक हे थांबलं जावं वगैरे अशा ह्याही प्रार्थना करत आहेत. काही जण उपवास करत आहेत आणि अनेक अशा ह्या गोष्टी चालू आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही आणि मी ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे येतो, देवाचं वचन आपल्याला काय शिकवतं ते पाहणं गरजेचं आहे. त्या गोष्टीकडे येणं आवश्यक आहे. आजूबाजूची परिस्थिती किती कठीण असली आणि किती भयावह असली, पण तुम्ही आणि मी जे आहोत ते देवाच्या वचनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आपलं आध्यात्मिक जीवन हे कसं स्टेबल आहे या परिस्थितीमध्ये, किती स्थिर स्थावर आहे या परिस्थितीमध्ये, हे फार आवश्यक आहे. आणि मग आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्रात जातो आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक परिस्थिती होते आणि अनेक परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो कशा रीतीनं आपल्या शिष्यांना, ऐकणाऱ्यांना मार्गदर्शन करत होता ते आपण पाहणं आवश्यक आहे. म्हणून आपण काय करूया, लूका सुवर्तमानामध्ये जाऊया आणि प्रभू येशू ख्रिस्तानं काही गोष्ट त्या ठिकाणी बोललेला आहे त्या गोष्टीकडे आपण जाऊ आणि आज आपल्याला काय देवा त्याच्या वचनाद्वारे बोलणार आहे, मार्गदर्शन करणार आहे याकडे आपण पाहूया. लूका सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्या ठिकाणी काहीतरी एक घटना घडत आहे, त्या घटनेकडे आपण जाऊया. असं लिहिलेलं आहे, त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याविषयी सांगितले. आणि मग ही एक घटना होती, वेळ होती आणि त्यावेळेस काही लोक येशू ख्रिस्ताजवळ आले आणि येशू ख्रिस्ताजवळ येऊन त्यांनी त्याला सांगितलं की काही गालिलकरांचं रक्त जे आहे, गालिलकरांना काही मारण्यात आलेलं आहे आणि त्यांचं रक्त पिलातानं काय केलं, यज्ञात मिश्रित केलेलं आहे. आणि ही ज्यावेळेस न्यूज जी आहे ती ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला सांगत आहेत, हे कोणी लांबचे लोक नाही आहेत, हे फार जवळचे लोक आहेत. आणि हे लोक जे आहेत हे
अशी काहीतरी त्याला न्यूज द्यावी जी फार महत्त्वाची आहे, आम्हाला ती जवळीक साधायची आहे, अशा दृष्टिकोनातून हे लोक येशू ख्रिस्तासंगती जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काहीतरी सिक्रेट न्यूज आम्ही तुला देत आहे असं त्याला ते दर्शवत आहेत. म्हणजे काय, तुम्हाला पण माहिती आहे की काही लोक जे असतात, जे समजा आपल्याशी सलगी करू पाहतात, तर ते कधीही काय करत असतात, ते म्हणत असतात की आम्ही तुला काय करतो, काहीतरी सिक्रेट सांगतो, अमुकचं सांगतो, तमुकचं सांगतो. आणि या ठिकाणी हे लोक त्याच प्रकारे सलगी करण्याचा प्रयत्न करत आहेत येशू ख्रिस्त सांगते. पण आपण पुन्हा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस शास्त्र वाचू लागतो तर आपल्याला समजतं की ज्यावेळेस 13वा अध्यायाने पहिलं वचन जे आहे आणि ह्या पहिल्या वाचनाची सुरुवात होत असताना मराठीमध्ये असे लिहिले त्याच समय म्हणजे कोणती तरी अशी घटना चालू आहे आणि त्या घटनेच्या समयी काहीतरी घडलंय आणि त्याच समय म्हणजे ह्याच्या अगोदर काहीतरी घडलेलं आहे आणि ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे. म्हणून आपण काय केलं, थोडंसं अजून मागे गेलो 12व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्यायाच्या 49व्या वचनापासून बघितलं की मी पृथ्वीवर आग लावण्यास आलेलो आहे. म्हणजे इथून सुरुवात होते. म्हणजे हा जो टॉपिक आहे, जो टॉपिककडे 13वा अध्याय पहिल्या वचनाकडे येण्या अगोदर जो टॉपिकची सुरुवात आहे तो या ठिकाणी नाही, मी पृथ्वीवर आग लावण्यास आलेलो आहे. आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे मी पृथ्वीवर आग लावण्यास आलेलो आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, तो काय म्हणत आहे, ती पेटून चुकली असती तर किती बरे होते, मला बाप्तिस्मा द्यावयाचा आहे, तो केव्हा पूर्ण होईल अशा मोठ्या पेचात मी आहे, मी पृथ्वीवर शांतता कराव्यास आलोय असे तुम्हाला वाटते काय, मी तुम्हाला सांगतो नाही तर फूट कराव्यास आलोय. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे डिक्लेरेशन आहे हे फार महत्वाचं आहे. आणि मराठीमध्ये ज्यावेळेस आपलं पवित्र शास्त्र आहे, पवित्र शास्त्राच्या वरती बघा तुम्हाला ब्लॅकमध्ये हेडिंग असेल, ते असेल काळाची लक्षणे, कोणता काळ आहे आणि काळाची येणारी लक्षणं जे आहेत त्या संदर्भात येशू ख्रिस्त काय बोलत आहे अशी शिकवण आहे. पण आपण ज्यावेळेस सुरुवात बघतो तर आपण म्हटलं मी पृथ्वीवर आग लावायला आलेलो आहे, मी पृथ्वीवर असं तसं करायला आलो नाही, मी पृथ्वीवर आग लावायला आलो. कोणती आग आहे ती, कोणत्या आगी संदर्भात तो बोलत आहे, तो असं का म्हणत आहे की ते पेटून चुकलं असतं तर बरं झालं असतं. माझं जे काम आहे येण्याचं ते काम काय आहे, तो ते कॉन्सन्ट्रेशन, तो फोकस तो करत आहे की मी या पृथ्वीवर कशाला आलेलो आहे. प्रियांनो, आग लावायला म्हणजे काय, नक्कीच तो काय काडी घेऊन आग लावणार आहे काय, लोकांची मनं फिरवणार आहे काय, काय नक्की करणार आहे. येशू का असं बोलत आहे की मी पृथ्वीवर आग लावायला आलेलो आहे. कारण का, तो म्हणतोय की माझा येण्याचा जो उद्देश आहे मनुष्याच्या देहासाठी नाही, मनुष्याच्या दैहिकतेच्या पूर्तीसाठी नाही, तर माझा येण्याचा उद्देश हा त्याच्या आध्यात्मिक जीवनासाठी आहे, त्याच्या स्वतःच्या देहाला विरोध करण्यासाठी आहे. म्हणून ही आग जर पेटून चुकली असती बरं झालं असतं, मी आतापर्यंत वधस्तंभावर गेलो असतो तर बरं झालं असतं, मला बाप्तिस्मा द्यायचा आहे म्हणजे मला नवीन जीवनामध्ये लोकांना आणायचं आहे, हे जर झालं असतं तर बरं झालं असतं. तो केव्हा परिपूर्ण होईल अशा मोठ्या पेचात मी आहे, मला लवकरात लवकर त्या ठिकाणी जायचं आहे आणि जे मला कार्य सोपवलेलं आहे ते कार्य मला करायचं आहे. मी पृथ्वीवर शांतता कराव्यास आलो असं तुम्हाला वाटतं काय, बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो नाही तर फूट कराव्यास आलेलो आहे. माझा येण्याचा एकमात्र उद्देश जो आहे तो फूट करावी. कसली फूट असावी ती, आणि आपण वारंवार बघतो जे ख्रिस्ती आहेत त्यांचा एकोपा असणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी म्हणतो येशू ख्रिस्त मध्ये मी फूट करायला आलोय. कोणती फूट करायला आलोय म्हणतो तो, तर जे आध्यात्मिक आहेत आणि जे दैहिक आहेत यांच्यामध्ये होणारी फूट जी आहे त्या संदर्भात तो बोलत आहे. म्हणजे मी काय करायला आलोय, मी ती फूट पाडायला आलोय. कसली फूट आहे ती, आतापासून एका घरातील 5 जणात 2 विरुद्ध 3 व 3 विरुद्ध 2 असे विभक्त होतील. म्हणजे ही जी आहे ही दैहिकतेची आणि आध्यात्मिकतेची जी फाळणी आहे ती होणं आवश्यक आहे असं तो त्या ठिकाणी म्हणत आहे. त्याचा फोकस जो आहे, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते दैहिकता आणि आत्मिकता या संदर्भात आहे. तो म्हणतो या ठिकाणी ही फूट व्हायलाच पाहिजे, घरातच फूट व्हायला पाहिजे. अनेक लोकांना असं वाटतं की यार येशू ख्रिस्त एवढा कठीण कसं काय बोलू शकतो, एवढं स्ट्रेट कसं काय बोलू शकतो, कारण ते जे वचन आहे ते एवढं स्पष्टपणे आहे. तो म्हणत आहे की कोणीही जो दैहिक आहे तो आत्मिक असणाऱ्या मनुष्याशी एकोपा करू शकत नाही, जो कोणी आत्मिक आहे तो दैहिक असणाऱ्या मनुष्याशी एकोपा करू शकत नाही. हे दोघं विभक्त आहेत, ह्या दोघांमध्ये एकोपा होणं अशक्य आहे, अंधार आणि प्रकाशांचा मेळ होणं अशक्य आहे. म्हणून जर घरातच असे लोक आहेत त्यांच्यामध्ये फूट पडणार आहे. कुणामुळं, माझ्यामुळं, कारण जे सत्य मी प्रदान करत आहे ते देहाचं नाही तर ते आत्म्याचं आहे. आणि हे त्यावेळेस तो बोलत आहे 2 व 3 विरुद्ध 2 असे विभक्त होतील. पुत्राविरुद्ध पिता व पित्याविरुद्ध पुत्र, कन्येविरुद्ध माता व मातेविरुद्ध कन्या, सुनेविरुद्ध सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी ती विभक्त होतील.
हे कशामुळे आहे? तो म्हणतो ज्यावेळेस माझा स्वीकार करण्यात, ज्यावेळेस मी त्यांना माझ्या गौरवासाठी बोलवेन, ज्यावेळेस ते मत जवळ येतील त्यावेळेस ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून मत जवळ असतील आणि त्याचा परिणाम काय होईल? जे दैहिकतेचे आहे त्यांच्यापासून ते विभक्त होतील. म्हणून आत्मिक आणि दैहिक यांच्यामध्ये ही जी फूट आहे ही सदैव आणि प्रारंभापासून आहे. शेरडं आणि मेंढर यांच्यामध्ये जी फूट आहे ही प्रारंभापासून आहे. अंधार आणि प्रकाश यांच्यामध्ये जी फूट आहे ती प्रारंभापासून आहे. यांच्याशी संगती होऊ शकत नाही. मग तो त्या समुदाय जो आहे समुदायाला शिक्षण देऊ लागला. आणखी तो समुदायातील लोकांस म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेवरून कडून वर येताना पाहता तेव्हा लगेच म्हणता सर येत आहे आणि तसे घडते. दक्षिण वारा सुटतो तेव्हा तुम्ही म्हणता कडाक्याचा उष्म होईल असे आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हास पृथ्वीवरील आकाशातील लक्षणांचा अर्थ काढता येतो, तर या समयाचा अर्थ तुम्हास कसा काढता येत नाही. आता कसं झालेलं आहे बघा, अनेकदा काय होत आहे, हा जो सध्या प्रसंग चालू आहे, कोणीही कुठूनही काहीही उठत आहे. आता तो मध्ये 40 दिवसांचा लॉकडाऊन होता आणि लोक म्हणू लागले की ओके, म्हणजे ह्याचं त्यांनी कंपॅरिझन कोणासंगती केलं? याचं कंपॅरिझन त्यांनी त्या मोशेच्या कालखंडासंगती केलं आणि ते म्हणाले की हो, तो जो लॉकडाऊन आहे तशा प्रकारचाच आहे वगैरे. अनेक गोष्टी चालू झाल्या, म्हणजे ज्याची काहीही आवश्यकता नाही अशा गोष्टी ते लोक काढू लागले आणि मग पडताळणूक करू लागले, कुठं शास्त्रात लिहिलंय, काय लिहिलंय. मला तर अनेकदा प्रश्न पडला की ज्या लोकांनी आजपर्यंत कधीच शास्त्र वाचलं नव्हतं, हे झालं आणि लोक शास्त्र वाचायला लागले आणि वाचायला लागले तर लागले आणि काय शोधू लागले, कुठं आहे हे, कुठं आहे हे, कुठं आहे. का माहिती आहे का? भीती आणि घाबरटपणा ठासून भरलाय लोकांमध्ये. संत पौलासारखं कोणीही म्हणायला तयार नाही, कारण जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ आहे. आम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून जगायचं आहे. तू आज मारलंस आम्ही रेडी आहे, तू उद्या मारलंस आम्हाला रेडी आहे. आम्हाला तुझं गौरव करायचा आहे, आम्हाला त्या सार्वकालिक जीवनात लवकर प्रवेश करायचा आहे. येशू ख्रिस्त त्याच्या वधस्तंभावर जावायला एवढा आतुर आहे, त्याला एवढं आतुरतेनं जायचं आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आपण शास्त्रात बघू लागतो, येशू ख्रिस्त तीच गोष्ट सांगतो की तुम्ही काही लोक आहेत, अहो ढोंग्यांनो, पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ तुम्हाला काढता येतो, या समयाचा अर्थ तुम्हाला काढता येत नाही का? आणि तो त्यांना म्हणतो या समयाचा, येणारा जो समयाचा अर्थ तुम्हाला काढता येत नाही का? अनेकांना असं वाटतं नाही, समयाचा अर्थ काढणं आवश्यक आहे, आम्हाला समजणं आवश्यक आहे, आम्हाला कळणं, नक्कीच कळणं आवश्यक आहे. कारण प्रभू म्हणतो माझ्या येण्याची वेळ मलाही माहित नाही, पित्याला ठाऊक आहे. मग तुम्ही असे कोण आहात की जाऊन त्या पित्याकडून म्हणता आम्हाला ती वेळ सांग? नाही, हे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मलाही ठाऊक नाही. मग तुम्ही कुठून आलात आणि म्हणतात की आम्हाला ठाऊक आहे? नाही, तो चोरासारखा येणार आहे. चोर काय सांगून येत नाही. मग जर आत्ता तुम्ही आणि मी आहोत, आत्ता तुमचं आणि माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य कोणतं आहे? कोणती गोष्ट आहे ती? येशू ख्रिस्त काय म्हणत आहे बघा, आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही आपणच का ठरवित नाही? तू आपल्या वाद्यासोबत अधिकाऱ्याकडे जाताना वाटेतच त्यापासून सुटण्याचा यत्न कर, नाहीतर तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल व शिपाई तुला बंदिशाळेत घालतील. मी तुला सांगतो, तू शेवटली टोली फोडीपर्यंत येथून सुटणार नाही. हे उदाहरण तर त्यांना देत आहे, त्यांना सांगत आहे की तुम्ही वॉच करा, ह्या होणाऱ्या गोष्टींकडे काय करा, वॉच करा, लक्ष द्या या होणाऱ्या गोष्टींकडे. ह्या होणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही पाहत असताना पवित्र शास्त्रात कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, काय तुमचं सध्याचं कॉल आहे, काय तुम्ही आत्ता सध्या करणं आवश्यक आहे, या गोष्टींकडे लक्ष ठेवा. नाही त्या गोष्टींकडे जाऊ नका. मधीच 2022 मध्ये पहिला ऑस्ट्रेलियाला आग लागली, मग अमुक झालं, मग तमुक झालं, हे होत आहे, ते होत आहे. हे सगळं होणार आहे. हे आता होत आहे का? नाही, हे कधीपासून झालेलं आहे. ज्यावेळेस स्पॅनिश प्लेग आला तेव्हापासून हे घडत आहे. करोडो आणि करोडो लोक मेले तेव्हापासून हे होत आहे. मग आता काय झालंय? आता असं वाटतं की आता आम्ही मरणार आहे, आता आम्ही मरणार आहे, चला घाबरूया. देवाजवळ जाऊया, दैहिकतेने जाऊया का? देवाला दैहिकतेचे येणारे लोक नको आहेत. जे आत्मिक आहेत, ज्यांना देव आकर्षित करतो, ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून येतात. दृष्टिकोन जो असतो तो एक असो की आम्ही आमचं पापी जीवन सोडत आहोत, पश्चाताप करून नवीन जीवनामध्ये प्रवेश करून नवीन गोष्टींना सामोरे जात आहोत. आम्हाला पवित्रीकरणाचं उद्दिष्ट मिळालेलं आहे, सार्वकालिक जीवन उद्दिष्ट मिळालेलं आहे. आम्ही पवित्रीकरणामध्ये जाणारे लोक आहोत, कारण ख्रिस्ताचं नीतिमत्व आम्हाला मिळालेलं आहे. फोकस जो आहे तो पूर्णपणे चेंज होणं आवश्यक आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, घाबरणं, भय लोकांमध्ये भयानक प्रकार चाललाय. आणि जर हे दैहिकतेचं आहे, दैहिकतेने भरलेलं आहे, तर मोठा प्रॉब्लेम आहे. पण हे जर आत्मिक आहे तर खूप चांगली गोष्ट आहे.
म्हणून काही 2-3 दिवसा अगोदर बायबल स्टडी चालू होता, त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला जर पस्तावा होत आहे आणि तो दैहिकतेचा आहे तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्हाला पश्चाताप होत आहे आणि तोही तारणदायी होत आहे तर ती फार आनंदाची गोष्ट आहे आणि फार चांगली गोष्ट आहे. अशा कोणत्याही आविर्भावात येऊ नका की ही झालेली घटना तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही थांबवू शकता, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि तुम्ही हे करणारच आहे. नाही बरं का, हे सार्वभौम देवाचं आहे. देवाला माहित आहे, देवानं कंट्रोल केलेलं आहे. देवाच्या योजना आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी येऊ शकत नाही. म्हणून प्लॅन्स, योजना, त्याच्या अगोदर आता तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, आता तुम्ही कसं ह्याच्याकडे पाहणं आवश्यक आहे, या आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. वचनात काय लिहिलंय बघा, मग 13वा अध्याय पहिला. त्याच समयी मग काय झालं की ज्यावेळेस हे शिक्षण चालू आहे, ह्या गोष्टी तो त्यांना एकदम स्पष्टपणे सांगत आहे. माझ्या येण्याचा उद्देश काय, मला वधस्तंभावर जायचं आहे, मला फूट पाडायची आहे, मला लोकांना सांगायचं आहे की आध्यात्मिक आणि दैहिक तुम्हाला समजणं आवश्यक आहे. हे कुठून निघणार आहे, हे घराघरातून निघणार आहे. येशू ख्रिस्त ती गोष्ट सांगत आहे, त्यांना काळा संदर्भात सांगत आहे की जागृत राहा तुम्ही. तुम्हाला समजायला पाहिजे की काय, कधी, कसं होणार आहे, कसं तुम्ही ह्या जगिकतेच्या आणि ज्या जगामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याकडे तुम्ही कशा दृष्टिकोनातून पाहता आणि याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये काय होणं आवश्यक आहे. आणि मग तो काय म्हणत आहे बघा, त्याच समय तेथे असणाऱ्या कित्येकाने त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलात आणि त्यांच्या यद्रात मिश्रित केले होते त्याविषयी सांगितले. मग काही लोक आले, जे काय झालं त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्याला सलगी करण्याचा प्रयत्न केला. अच्छा तू बोलत आहेस, आता आम्हाला तुला काहीतरी सांगत आहे, तू सांगायचं आहे. कारण का, तू काय सांगत आहेस, तू काळाविषयी सांगत आहेस आम्हाला कसं राहायला पाहिजे. तर ते येऊन त्याला म्हणतात, तुला माहित आहे का, आम्हाला असं वाटतंय शेवटचा काळ जवळ आला. कारण का, गालिलकरांनाच मारलं आणि किती ते क्रूर मरण बघ. गालिलकरांना मारून त्या पिलातानं काय केलं, त्यांचं रक्त घेतलं आणि यज्ञात मिश्रित केलं. आणि येशू ख्रिस्ताला ते सांगायला लागले, सलगी करायला लागले. येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, त्याने त्यास उत्तर दिले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हाला वाटते का. त्याचा सरळ जो मुद्दा आहे, सरळ जो हात आहे, तो त्यांच्या अंतःकरणाकडे आहे की कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही हे बोलत आहात. मला माहित आहे, तुम्हाला असं वाटतं का की इतर सर्व गालिलकरांपेक्षा ते गालिलकर अधिक पापी होते म्हणून त्यांचं मरण असं झालं, एवढं क्रूरतेचं मरण ते मेले. तुम्हाला असं वाटतं का. कारण तुमचा जो फोकस जो आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे तो तशाच प्रकारचा आहे, तुम्ही त्याच दृष्टिकोनातून पाहत आहात. मग तुम्हाला काय वाटत आहे, ते गालिलकर अधिक पापी होते का. वचनात दिलंय पुढे येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला सांगतो नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. प्रियानो, जी अपेक्षा आहे, जो फोकस आहे, जे बोलावणं आहे, ते एकाच गोष्टीसाठी आहे, ते म्हणजे पश्चाताप. आजूबाजूच्या घटना जेव्हा घडत असतात, आजूबाजूच्या गोष्टी जेव्हा घडत असतात, येशू ख्रिस्ताकडे सलगी आणि करण्याच्या दृष्टिकोनातून दैहिकतेने हे लोक येत आहेत. किती मरतायत बघ, कसं होतंय बघ, किती भीतीचं वातावरण आहे बघ, आता आम्ही काय करू, आता आम्ही काय करू. देवा तू आम्हाला सांभाळत आहेस, धन्यवाद. आम्ही तुझ्या जवळ आहे, धन्यवाद. आम्हाला देतोस, धन्यवाद. येशू ख्रिस्त म्हणतो, थांबा, मी तुम्हाला काय म्हणत आहे. तुम्हाला काय वाटतं, जे होत आहे पाप्यांसंगती होत आहे, जे होत आहे अमुक लोकांसंगती होत आहे, जे लोक होत आहे त्यांच्या संगती होत आहे, जे होत आहे त्या जगातील लोकांसंगती होत आहे, जे भयानकतेने अंधकारामय गोष्टीने वेढलेले आहेत त्यांच्या संगती होत आहेत. थांबा, सांभाळा. मी तुम्हाला काय म्हणत आहे बघा, जर तुम्ही पश्चाताप नाही केला तर तुमचाही नाश तसाच होईल. फार आवश्यक गोष्ट आहे. हे लोक काही दुसरे तिसरे नाही आहेत बरं का. हे लोक कोण आहेत, हे लोक येशूच्या जवळचे लोक आहेत. तुम्ही विचार करा, कोणीही व्यक्ती जे आहेत, आपण रोडवरून चाललोय आणि रोडवरून थांबवून आपल्याला, ओ थांबावं, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तिकडं ना असं असं घडलंय, कोणीही असं नाही सांगत. हा जर कोण ओळखीचा व्यक्ती आहे ना, तो येतो, अरे क्लेपा तुला माहिती आहे का काय झालंय बघ, त्या ठिकाणी ना अमुक अमुक गोष्ट घडलेली आहे. हे जवळचे लोक आहेत, हे दूरचे लोक नाही आहेत. हे त्याच्या संगती संवाद साधणारे लोक आहेत, हे दूरचे लोक नाही आहेत.
आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण हा शास्त्रभाग वाचतो, आपल्याला भीत भीत आणि कापत कापत पुढे जाणं आवश्यक आहे. कारण हे बाहेरचे लोक नाही आहेत, हे जवळचे लोक आहेत. आणि येऊन येशूला म्हणतात, येशू काय माहिती आहे का, त्या गालिलकरांना मारलं बघ. आम्ही नाही मेलो, कारण आम्ही तुझ्या जवळ आहे. आम्ही तुझ्या जवळ आहे, बघ ते मेले, आम्ही नाही मेलो. जो फोकस आहे, जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते कॉन्सन्ट्रेशन काय माहिती आहे का, पश्चाताप करा, देवाजवळ जा, उपड पडा. कारण जर मन फिरवलं नाही तुम्ही, तर हिंदीमध्ये अगर मन नहीं फिराओगे तो कुछ नहीं होगा. तुम्ही कितीही स्वतःला म्हणा की नाही आम्ही सेक्युअर आहोत, येशू ख्रिस्त जी गोष्ट बोलत आहे ती तीच बोलत आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर पश्चाताप नाही केला त्याप्रमाणे नाश पावाल. येशू ख्रिस्त 4थ्या वचनात म्हणत आहे, तुम्ही मला एक न्यूज सांगितली, आता मी तुम्हाला एक न्यूज सांगतो. आणि ती न्यूज कोणती आहे बघा. ज्या 18 जणांवर शिलोतील बुरुज पडून त्यांचा घात झाला, ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यापेक्षा अपराधी होते, असे तुम्हाला वाटते काय? आता जी येशू ख्रिस्त त्यांना न्यूज सांगत आहे, त्यांना माहिती नाही ती न्यूज काय. येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, ज्या 18 जणांवर आता शिलोहचा बुरुज पडून मेला, ते तुम्हाला काय वाटतं, इस्रायलातील यरुशलेमातील राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अधिक अपराधी होते असं तुम्हाला वाटतं का? काय वाटत आहे तुम्हाला? वचनात काय लिहिले बघा. मी तुम्हाला सांगतो, नव्हते, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो त्या लोकांसंगती बोलत असताना स्पेसिफिकली सांगत आहे की तुम्ही काळाच्या लक्षणाविषयी बोलताय, अनेक गोष्टी घडत आहेत, आजूबाजूला घडत आहेत, तुम्हाला ते ओळखणं अत्यावश्यक आहे. काय 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 घडायला लागलंय, हो ना, आता मोठं संकट आलं, आता काय होणार आहे, एक ग्रह आमच्या जवळून जाणार आहे, पृथ्वीला ठेकला तर काय होईल, सगळा पृथ्वीचा नाश होईल. अहो आकाशामध्ये काही वेगळी चिन्ह दिसायला लागल्यात, हो ना, दिसायला लागलं. मग आम्ही काय करायचं? आम्ही काय करायचं? आम्ही फक्त त्या देवासमोर जायचं, आपल्या पातकांसंदर्भात उपडं पडून पश्चाताप करायचा. मग पश्चाताप झाला म्हणजे मी पुन्हा पाप करावं का? नाही. पश्चाताप झाला म्हणजे मी जुन्या जीवनातून नवीन जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. मार्गात बदल करणं म्हणजे पश्चाताप करणं प्रियांनो. फक्त मला वाईट वाटलं, माहिती आहे का, मी चूक केली, पापाला चुकीचं नाव दिलं मी, आणि मला आता वाईट वाटत आहे, मी काय करू? नाही. कॉन्सन्ट्रेशन जो आहे, फोकस जो आहे, तो फोकस फार आवश्यक आहे आणि तो फोकस पश्चातापाचा आहे. येशू ख्रिस्त शिकवण देत आहे, ती शिकवण कोणती आहे? पश्चातापाची आहे. आपल्या पातकांसंदर्भात देवाजवळ जाण्याची आहे. सध्या तुम्हाला आणि मला जर या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट करायची आहे तर ती गोष्ट आहे पश्चाताप आपल्या पापांसंदर्भात. पण प्रियांनो, ह्या कोरोनाच्या दिवसामध्येही जर देव तुम्हाला पश्चातापी अंतःकरण देत नाही, जर ह्या कोरोनाच्या दिवसामध्ये देव तुम्हाला तारणदायी पश्चाताप देत नाही प्रियांनो, तरी तुमची दुर्दशा आहे. पण जर देव तुम्हाला या दिवसांमध्ये तारणदायी पश्चातापासाठी उत्तेजन देत आहे, जर या दिवसांमध्ये देव तुम्हाला तारणदायी पश्चातापी अंतःकरण देत आहे, तर ती फार आशीर्वादित गोष्ट आहे. मागं फिरू नका, देवासमोर उपडं पडा, देवाला म्हणा की देवा तुझी दया आम्हावर कर, आम्हाला आमच्या पापी जीवनातून प्रभू तू बाहेर काढ, आम्हाला आध्यात्मिकतेमध्ये चालव. ख्रिस्त येशू जो वधस्तंभावर गेला, ज्यानं आमची पातकं त्या वधस्तंभावर गेली आणि स्वतःचं नीतिमत्व आम्हाला दिलं, त्या नीतिमत्वामध्ये चालण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता आणि मदत कर. देवा तुझी दया कर. आमची कोणत्याही प्रकारची लायकी नाही प्रभू, पण तरीही तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला स्थिर कर. प्रियांनो, हे रोज आणि रोज प्रभू जवळ जाऊन तुम्ही बोला. जे संरक्षण तुम्हाला मिळत आहे, जे कृपा देव तुम्हाला करत आहे, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, आजूबाजूची परिस्थिती भयानक आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? हो, खूप चांगलं चालू आहे, खूप चांगलं चालू आहे, आम्हाला घरी जेवण पण मिळतंय, आम्ही सेक्युअर्ड आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. त्याच्या पलीकडे प्रियांनो आहे ही गोष्ट, कारण ही आध्यात्मिक आहे. मला पश्चातापाशिवाय पर्याय नाही. मला पश्चाताप करणं आवश्यक आहे आणि ख्रिस्ताची शिकवण स्पेसिफिकली तीच आहे.
मग ज्यावेळेस हा अध्याय पुढे जातो आणि 15व्या अध्यायामध्ये आपण जातो, येशू ख्रिस्त त्या पश्चातापासंदर्भात पुन्हा उदाहरण देतो की काय आहे उदाहरण. 15वा अध्याय आणि 1 पासून पुढे सर्व जकातदार व पापी लोक त्याचे ऐकाव्यास त्याच्या जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री या उभयतांनी अशी कुरकुर केली की हा पापी लोकांचा स्वीकार करून त्याचबरोबर जेवतो. त्याचं येण्याचं टार्गेट पाप्याचं तारण आणि त्याला नीतिमत्वामध्ये प्रवेश, हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यासाठी तो आलेला आहे. त्याचा फोकस तो आहे आणि तो आलेला आहे. आणि सगळ्या लोक त्या ठिकाणी कुरकुर करायला, शास्त्री आणि परुष, आणि ते म्हणतात की हा जकातदार व पापी यांच्याबरोबर त्याचे ऐकाव्यास जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री उभय त्यांनी कुरकुर केली की हा पापी लोकांचा स्वीकार करून त्याचबरोबर जेवतो. तो जातो आणि त्यांनी बसून जेवत आहे. ते कुरकुर करू लागले आणि मग पट करून येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. दाखला काय बघा. मग त्याने त्यास हा दाखला सांगितला, तुझ्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याचजवळ 100 मेंढरे असता त्यातून एक हरवले तर ती 99 रानात सोडून देऊन हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध घेत नाही. तुझ्यामध्ये कोण आहे असा की ज्याच्याजवळ 100 मेंढर आहेत, 1000 नाहीत बरं का, 101 नाहीत, त्याजवळ 100 मेंढर आहेत. आणि असा कोण आहे की त्याजवळ 100 मेंढर आहेत आणि त्यातून एक हरवले तर ती 99 रानात सोडून देऊन हरवलेले सापडेपर्यंत त्याचा शोध घेत नाही. त्याची 100 मेंढर आहेत आणि एक हरवलेला आहे. आपण ही लहानपणापासून स्टोरी ऐकलेली आहे पियानो. आणि तुम्ही पहा काय घडत आहे. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास बोलवून त्यास म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. तो येऊन म्हणत आहे की माझे हरवलेले मेंढरू सापडलेलं आहे, माझ्याबरोबर तुम्ही आनंद केला. आणि 7वं वचन महत्वाचं आहे. त्याप्रमाणे जास्त पश्चातापाची गरज नाही. अशा 99 धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जो व्यक्ती पश्चाताप करतो त्याविषयी स्वर्गात आनंद होईल असं म्हणतो. पण ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघतो तर आपल्याला समजते की त्या मेंढरानं पश्चाताप केला नाही केला आपल्याला काहीच माहित नाहीये. पण एक गोष्ट आपल्याला बिलकुल ही समजते की जो कोणी व्यक्ती पश्चाताप करतो त्याविषयी स्वर्गात आनंद होतो. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीकडे जातो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये संत पेत्र जो आहे आणि संत पॉल जो आहे, दोनदा ही गोष्ट सांगत आहेत की देवानं तुम्हाला पश्चातापी अंतःकरण द्यावं आणि देवानं तुम्हाला पश्चाताप ही देणगी द्यावी. कारण पश्चाताप ही देणगी आहे. पश्चाताप हा देवाकडून आहे. तारणदायी पश्चाताप देव देतो, मनुष्य उत्पन्न करू शकत नाही. मी रडलो, मला पश्चाताप झाला नाही, पस्तावा येतो. तारणदायी पश्चाताप ज्यावेळेस देव देतो, देव त्याला त्या जुन्या जीवनामध्ये असताना ज्यावेळेस पश्चातापी अंतःकरण देतो, तो त्याच्या पापांसंदर्भात पश्चाताप करतो. पश्चाताप केल्यानंतर त्या पापाचा त्याला तिटकारा येतो आणि मग तो नीतिमत्वामध्ये चालतो. इथं परिस्थिती काय माहिती आहे का, इथं ते मेंढरू जे आहे ते येऊ न येऊ ज्यावेळेस देव त्याला तारणदायी पश्चाताप देतो, इथं असं म्हटलंय त्या मेंढरानं, त्या मेंढपाळानं त्या मेंढराला उचललं आणि खांद्यावर घेतलं डायरेक्ट. कारण देव ज्यावेळेस तारणदायी पश्चाताप देतो तो त्याचं विचारत नाही की बाबा रे येतोस का माझ्या बरोबर, नाही, हे कुठंच नाही उरत. म्हणून आजच्या या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती करायची आहे तर तो आहे फक्त पश्चाताप. आणि तो तारणदायी पश्चाताप जर देव तुम्हाला आज उत्तेजन देत आहे की नाही तुम्ही पश्चाताप करा, आपल्या पापांबद्दल देवाजवळ जा, तर आज तारणदायी पश्चाताप करण्याची ही संधी आहे. देवाजवळ जाणं आवश्यक आहे. बाहेर सगळ्या गोष्टी सोडून द्या की हे असं का घडा लागलंय, कुठून आलं, काय आलं, लोक उत्पत्तीमध्ये चाललेत, इथं चालले, तिथं चाललेत, सगळं चांगलं आहे तुमचं हे विचार करणं. पण हे तुम्हाला लीड करत आहे का पश्चाताप करायला? का स्वतःचा मी, स्वतःचा स्वार्थ ह्याच्यामध्ये तुम्ही मोठा करतात. मला चांगलं समजायला लागलंय, मला चांगलं कळायला लागलंय बरं का, हे असं लिहिलंय का, अच्छा ते प्रगटीकरणामध्ये असं लिहिलंय, ते अमुक लिहिलंय. अहो तुम्ही पश्चाताप करत आहात का? आपल्या जीवनासंदर्भात देवाजवळ जात आहात का? देवासमोर उपडं पडत आहात का? त्यासाठी प्रभूला म्हणत आहात का, दे बापा माझ्या जीवनामुळे देवा त्या स्वर्गात आनंद होऊ दे, मी माझं जीवन नव्यानं तुला समर्पित करत आहे, माझ्यावर कृपा कर. त्यानं हे डेडिकेशन आहे का? तुमचं सर्व ज्ञान, तुमची सर्व विद्या जर तुम्हाला पश्चातापासाठी प्रवृत्त करत नाही, दुर्दशा आहे तुमची.
प्रियानो, आज पश्चातापाशिवाय पर्याय नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो, हा सगळा 15वा जो अध्याय आहे, हा सगळा जो 15वा अध्याय पूर्णपणे जी गोष्ट आहे, तो पूर्णपणे त्याचा 15वा अध्याय पश्चाताप हे कॉन्सन्ट्रेशन आहे. तो 13व्या अध्यायापासून त्याची सुरुवात करत आहे आणि 15व्या अध्याय यूज तोपर्यंत येशू ख्रिस्त अनेक गोष्टींद्वारे, त्याच्या पवित्र सेवकांद्वारे ज्याने हे लिहिलं, त्याला तो वारंवार हे खूप चांगल्या प्रकारे ग्राउंड तयार होत आहे. पश्चातापासाठी पूर्ण अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेला आहे, समजून घेण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी की हे किती महत्वाचं आहे. जी आजूबाजूची परिस्थिती आहे कितीही भयंकर असो, पण त्याच्यामध्ये तुमचा आणि माझ्या पापांसंदर्भात असणारा पश्चाताप किती महत्वाचा आहे, तो आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. 8वं वचन, तसेच अशी स्त्री कोण आहे की तिच्याजवळ 10 पावले असतात, त्यातून 1 पावली हरवली तर दिवा लावून व घर झाडून ती सापडेपर्यंत मन लावून शोध करीत नाही. ती सापडल्यावर ती मैत्रिणीस व शेजाऱ्यास बोलून म्हणते, माझी हरवलेली पावली मला सापडली, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पुन्हा दुसरं उदाहरण देत आहे की एक स्त्री आहे, तिच्याजवळ 10 पावले आहेत, 1 हरवलेली आहे पावली, आणि ज्यावेळेस 1 पावली हरवते, ती घर झाडते आणि झाडू मारून पाहते आणि काय मिळालेलं आहे तिला, तिची पावली ज्यावेळेस मिळते, असं म्हटलेलं आहे की माझी हरवलेली पावली मला मिळाली, माझ्याबरोबर आनंद करा, म्हणून ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्यांना बोलवते. आणि ज्यावेळेस ते येतात त्यांनी आनंद करत आहे. वचनात लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही पापापासून मुक्त होता, ही गोष्ट ध्यानात ठेवा, देव तुम्हाला पश्चातापी अंतःकरण देतो, तेव्हाच तुम्ही पापापासून स्वतःला मुक्त होता. पापापासून मुक्त तुम्ही तुमच्या पस्ताव्यानं होत नाही. जर तुमचा पस्तावा आहे तर तुम्ही जे पाप करत आहात, तुम्हाला वाटत आहे की तुम्ही नवीन जीवनामध्ये चालत आहात, पण जुनं जे पाप आहे त्या जुन्या पापाला तुम्ही तुमच्या पदराला बांधलेलंच आहे. फक्त इतरांसमोर जाऊन आपण दिखावा करत आहोत, मुखवटा धारण करत आहोत आणि सांगत आहोत आम्ही खूप चांगले आहे, पण अंतःकरणातून अजून क्रूर आणि अजून भयानक असे बनलेलो आहोत आपण. कारण का, आता आपण स्मार्ट झालो. पूर्वी उघड करत होतो, आता गुपचूपपणे करायला लागलो. याचा अर्थ काय, देवालाही फसवतोय, देवाच्या लोकांनाही फसवतोय आणि सर्व मनुष्यांना फसवा लागलोय, आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःलाही फसवा लागलोय. कारण तो प्राणी अधिक डेंजर आहे, अधिक भयानक आहे तो प्राणी. म्हणून ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला ही शिकवण देत आहे, तो त्या पश्चातापाकडे नेत आहे, ना की तुमच्या दैहिकतेच्या पस्ताव्याकडे, तुमच्या वाईट वाटण्याकडे, तुमच्या सॉरी फील जे आपल्याला होतं त्याच्याकडे तो आपल्याला नेत आहे. नाही, तो पश्चातापाकडे नेत आहे. तो म्हणतो तारणदायी जो पश्चाताप आहे तो स्वर्गात आनंद करवतो. त्यामुळे तारणदायी पश्चाताप हा महत्वाचा आहे. आणि तारणदायी पश्चाताप मनुष्याला कोण देतो? तारणदायी पश्चाताप मनुष्याला फक्त देवच देतो, मनुष्य तो निर्माण करू शकत नाही. आणि मग पुढच्या वचनामध्ये 11 पासून पुढे आपण बघूया, तिथं अजून एक स्टोरी आहे. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते, त्यातील धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने त्यास आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाही, तो धाकटा मुलगा सर्व जमा करून दूरदेशी गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली संपत्ती उडवली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चराव्यास पाठवले. तेव्हा ज्या शेंगा डुकरे खात असत त्यातल्या तरी खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले. त्याला कोणी काही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोलकऱ्यास भाकरींची रेलचेल आहे आणि मी इथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्धवर तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आता तुमचा पुत्र म्हणाव्याला मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. इथून ही जी स्टोरी आहे, हे तुमच्या आणि माझ्या समोर येशू ख्रिस्तानं दिलेलं पश्चातापाचं प्रॅक्टिकल आहे. की जो पश्चाताप आहे तो पश्चाताप एक्झॅक्टली कार्य कसा करतो.
जर तुम्हाला असं वाटत आहे की तारणदायी पश्चाताप तुम्हाला झालेला आहे, तारणदायी पश्चाताप जर तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्या तारणदायी पश्चातापानंतर तुम्ही आपलं जीवन जगत आहात, तर तुम्ही या स्टोरीकडे पाहणं गरजेचं आहे की ज्यावेळेस एक मुलगा आहे किती धूर्तपणे हा वागत आहे, तो जाऊन आपल्या बापाला म्हणतो माझ्या मालमत्तेचा मला वाटा दे, मी माझं मला बघतो. याचा अर्थ काय की पूर्ण पापानं मडलेला आहे. तो म्हणतो की नाही, आता मी माझं मला मी पाहणार आहे, तुम्ही आहे ते माझं मला द्या. आणि ज्यावेळेस बाप त्याला त्याचं तसं देतो, त्याची इच्छा त्याचे विचार त्याला काय करायचंय बघतो. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस मनुष्य त्याच्या विचारांवर त्याच्या गोष्टींवर त्याच्या इच्छेवर निर्भर असतो, तो एकच गोष्ट करतो आणि ती गोष्ट आहे पाप. या मुलानं बिलकुल ते केलं, त्याला सर्व काही देण्यात आलं, त्यानं ते घेतलं आणि काय केलं, त्यानं आपल्या बापापासून दूर झाल्यावर त्याच्याकडे होतं नव्हतं सगळं त्यानं काय केलं, सगळं खर्चून टाकलं. आणि खर्चून टाकल्यावर काय झालेलं आहे, असं म्हटलं त्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडला. आणि ज्यावेळेस मोठा दुष्काळ पडला, गोष्ट घडलेली आहे. कोण आहे सार्वभौम? सार्वभौम देव आहे. देवाला माहित आहे की एखाद्या लेकराला जे हरवलेलं आहे त्याला कसं आणावं. तो देव जो आहे तो पश्चातापासाठी ग्राउंड तयार करतो. तो देव जो आहे त्याला माहित आहे की माझ्या लेकराला मला कसं आणायचं आहे. तो सार्वभौम देव कार्य करत आहे प्रियानो, आणि त्या सार्वभौम देवानं कार्य केलेलं आहे. तो पश्चातापी अंतःकरण देतो, तो पश्चातापासाठी ग्राउंड तयार करतो. आणि त्यानं त्या मुलाला पुन्हा त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर आणलेलं आहे. जेव्हा दुष्काळ पडला, काही नव्हतं, तो एका माणसाला चिटकून राहिला जो त्याचा डुकरं चारायचा व्यवसाय होता आणि त्याच्याकडे त्या ठिकाणी तो काम करू लागला. वाचनात दिलेलं आहे की ज्यावेळेस डुकरं शेंगा खात होते, त्या शेंगा तरी खावे अशी त्याची इच्छा होती, पण वाचनात दिलेलं आहे की त्याला कोणी काही देत नसे. आणि ज्यावेळेस त्याला कोणी काही देत नसे ही परिस्थिती झाली, त्यानंतर असं म्हटलंय, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. प्रियानो, माणूस स्वतःहून शुद्धीवर येत नाही बरं का, त्याला उठवण्यात येत नाही. तो स्वतः उठत नाही, त्याला उठवण्यात येतं. आणि वचनात दिलेलं आहे, नंतर जो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोल कर्यास भाकरीची रेलचेल आहे. तो उठून म्हणाला की आता माझ्या बापाच्या घरात किती मोल कर्यांची रेलचेल आहे, किती चांगलं ते लोक खातात, किती चांगलं ते राहतात. आणि मग तो त्या ठिकाणी म्हणत आहे, आणि मी येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. ज्या वेळेस तारणदायी पश्चाताप मनुष्याला प्राप्त होतो, लक्षात घ्या, सगळ्यात पहिली स्टेप ही आहे, तो शुद्धीवर येतो. शुद्धीवर येणे अगोदर ग्राउंड तयार होतं. कोण करतं? सार्वभौम देव, कारण तारणदायी पश्चाताप त्याच्याकडून आहे. तो सगळं कार्य करतो, कोणीही मनुष्य कार्य नाही करत. त्यानं आज जे ग्राउंड तयार झालेलं आहे, आजूबाजूला जी परिस्थिती आहे, जर ती परिस्थिती तुम्हाला तारणदायी पश्चातापासाठी प्रवृत्त करत नाही, मी पुन्हा सांगतो, तुमची दुर्दशा आहे. जर तुम्ही तुमच्याच दैहिकतेच्या वासनेमध्ये, दैहिकतेच्या गोष्टींमध्ये अडकलेला आहात, आता जर तुम्ही त्याच तुमच्या दैहिकतेच्या गोष्टींना धरून राहत आहात, तर तुमची दुर्दशा आहे. भयंकर परिस्थिती आहे ही. आजच तुम्हाला मागं फिरणं आवश्यक आहे. आजच तुम्हाला देवाने दिलेली ही जी संधी आहे, या संधीचा लाभ घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण शास्त्रात पाहतो, तो म्हणतो मी उठून आपल्या बापाकडे जाईन व बाबाला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध, तो डिक्लेअर करताय स्वर्ग देवाचं राज्य, तो म्हणत आहे मी देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेला आहे. तुमचा मुलगा म्हणून घ्याव्यास मी योग्य नाही, आपल्या मोल कर्याप्रमाणे मला ठेवा. प्रियानो, तिसरी जी गोष्ट आहे जी महत्वाची आहे पश्चातापामध्ये, तो मुलगा म्हणत आहे की बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलंय. तो बोलण्या अगोदर स्वतः ज्या ठिकाणी उभा आहे, स्वतः ज्या ठिकाणी बसलेला आहे, तो उरबडवून घेत आहे, विचार करते की मला काय करणं आवश्यक आहे, मला देव बाबाकडे जाऊन कसा अप्रोच करणं आवश्यक आहे, मला कसं त्याला सामोरे जाणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तो बसून विचार करताय मला हे करणं आवश्यक आहे, तो उठत आहे आणि काय म्हणत आहे, बाबा मला क्षमा करा, मला तुमच्या मुलाप्रमाणे ठेवा. नाही, त्याला माहित आहे की माझा प्रतिसाद काय असणं आवश्यक आहे, मला माझ्या बापाला कोणता प्रतिसाद देणं आवश्यक आहे. आणि तो ज्यावेळेस त्या ठिकाणी बसून विचार करत आहे, आणि फक्त विचारच नाही केला त्यानं तो कृतीत उतरवला. ज्या पश्चाताप म्हणजे ज्या जुन्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात, ज्या जुन्या गोष्टींमध्ये अडकलेला आहात,
ज्या वासनांमध्ये तुम्ही अडकलेला आहात, ज्या पापामध्ये गुरफटलेला आहात, ज्या मी माझं मलामध्ये तुम्ही आहात आणि जे मी माझं मला तुम्हाला पाप करायला प्रवृत्त करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात. आणि त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस देव तुम्हाला तारंदाई पश्चाताप देतो, ज्यावेळेस तुम्हाला ती जागृती होते, ज्यावेळेस तुम्ही शुद्धीवर येता, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करता की आत्ता मला इथून निघणं आवश्यक आहे. मला माझ्या ह्या भयानक जीवनातून, ह्या घाणेरड्या जीवनातून ज्याचा जो शेवट आहे तो नाश आहे, यातून मला निघणं आवश्यक आहे. आत्ता मी उठतो या ठिकाणाहून. आणि ज्या वेळेस तो मुलगा उठतो याचा अर्थ जुन्या जीवनातून नवीन प्रवासामध्ये यायला त्यानं सुरुवात केलेली आहे. जुनं काहीही घेऊन न येता नवीन गोष्टींद्वारे तो येत आहे. असं म्हटलंय की ज्या वेळेस मग तो उठला 20व्या वचनामध्ये, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे इतक्यातच त्याच्या बापाने त्याला पाहिले. तो दूर आहे इतक्यातच बापाने त्याला पाहिलं आणि वचनात दिलेलं आहे की त्याचा कळवळा येऊन तो धावत गेला. कारण इस्रायलामध्ये ही गोष्ट आहे की एखादा वृद्ध व्यक्ती जो आहे त्यानं धावणं याचा अर्थ एक लाजिरवाणी गोष्ट आहे. माहित आहे का? वृद्ध व्यक्तीनं धावणं, वृद्ध व्यक्तीनं रडणं लोकांसमोर. असं म्हटलेलं आहे की तो इतक्यात आपल्या बापाने त्याला पाहिले आणि त्याचा कळवळा येऊन तो धावत गेला. त्याने त्याच्या गळ्यात मिठी मारली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. कारण स्वर्गात आनंद फार आवश्यक आहे, मनुष्यामध्ये नाही बरं का. हरवलेल्यांची वाट पाहत असताना प्रभूला होणारा जो आनंद आहे, ज्यावेळेस त्यांचं मन फिरतं, ज्यावेळेस ते पश्चाताप करतात, त्या हरवलेल्या संदर्भात जो कळवळा आहे तो अद्भुत आहे ख्रिस्ताचा. ही इज वेटिंग फॉर देम. हरवलेल्यांची वाट तो पाहत आहे की त्या पश्चातापाकडे त्यांनी पाहावं. ते ग्राउंड जे प्रिपेअर झालेलं आहे त्याचा उपभोग त्यांनी घ्यावा. सार्वभौम देव आहे, देवाला माहिती आहे की कुणाला कसं मागं फिरवायचं आहे. असं म्हटलेलं आहे. इतक्याच त्याने कळवळून तो धावत गेला, त्याने त्याच्या गळ्यात मिठी मारली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. अजिबात असं नाही बोलला की अरे तू डुकरांमध्ये होतास, किती घाण वास येतो तुझा, तू किती घाणेरडा आहेस, जा बरं आंघोळ कर पहिला, स्वच्छ होऊ नये, नवीन कपडे घाल, मग मी तुझे मुके घेतो. नाही, तो आनंद एवढा मोठा आहे, ते वेलकम एवढं मोठं आहे की तो गेला, त्याला मिठी मारली, तो गळ्यात पडला, त्याचे मुके घेतले. मुलगा बापाला म्हणाला जे ठरवलेलं आहे ते. अजून बोललाही नाही. बापानं त्याचा लाड करायला चालू केलं. बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा मुलगा पुत्र म्हणाव्यास मी योग्य नाही. मग बापानं म्हटला, आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. पोचलेले वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि उत्साह करू, कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता तो सापडला आहे. मग ते उत्साह करू लागले. हा आनंदाचा प्रसंग आहे. माझा मुलगा मेला होता, जिवंत झालेला आहे, हरवला होता, सापडलेला आहे. उत्साह करू, आनंद करू. कारण जो फोकस आहे तो हा आहे की माझा मुलगा आलेला आहे, आनंद आहे, मला आपण उल्हास करूया. कारण तो मेला होता, जिवंत झालेला आहे, हरवला होता, सापडलेला आहे. कारण पुन्हा मी तुम्हाला त्या ठिकाणी नेतो. बघा, ज्यावेळेस तो मुलगा शुद्धीवर आला, तो असं म्हणाला, मी उठून आपल्या बाबाकडे जाईन, बाबाला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, तुमचा मुलगा म्हणून घ्याव्यास मी योग्य नाही, तर आपल्या मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. त्याचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आहे की मला तुम्ही आपल्या मोलकऱ्याप्रमाणे, मला आपल्या दासाप्रमाणे ठेवा. पण ज्या वेळेस आपण शास्त्रात पाहतो त्याचा बाप त्याला ते बोलूही देत नाही. तो बोलूही देत नाही की आपल्या दासाप्रमाणे ठेवा. नाही, बाप त्याला म्हणतो, थांब, मला तुला सांगायचं आहे, कोण आहे तिकडं, या, ह्याला आंघोळ घाला, ह्याला आंघोळ घाला, तुम्ही आणा इकडं, त्याला स्वच्छ करा, त्याला अंगठी घाला, पुष्पाश्रू कापा, चला आपण आनंद करूया. कारण माझा मुलगा हरवलेला होता, सापडलेला आहे, मेलेला होता, जीवन झालेला आहे, चला उल्हास करूया. परिस्थिती जर तुम्हाला पश्चाताप करायला प्रवृत्त करत नाही, तुमची दुर्दशा आहे. कारण पस्ताव्यानं मनुष्यात आनंद होतो, पश्चातापानं स्वर्गात आनंद होतो. तुमच्या पश्चातापानं कुणामध्ये आनंद होत आहे? काय तुम्ही त्या मुलासारखं आपल्या जुन्या जीवनातून बाहेर आलेला आहात?
त्या पापाचा द्वेष करत आहात, मला तिकडे जायचं नाहीये, मी ते करणार नाहीये, कारण मी नाविन्यात वागणूक करत आहे. आणि म्हणून संत पौलानं फार सुंदर रीतीने ती गोष्ट जी आहे ती तुमच्या आणि माझ्यासमोर मांडलेली आहे. रोमकरास पत्र आपण जर काढलं त्याच्यामध्ये खूप सुंदर रीतीने संत पौल त्याचं एक्सप्लेनेशन करतो आणि तो सांगत आहे की आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कशी होती आणि त्यातून आपल्याला कसं देवानं बाहेर काढलेलं आहे. रोमकरास पत्र याचा 6वा जो अध्याय आहे त्या अध्यायात तुम्हाला मी घेऊन जातो. मग आपण थोडा वेळ अजून देवाच्या वचनाकडे बघूया आणि मग आपण थांबणार आहोत की कशा रीतीनं आपली जी परिस्थिती आहे ती देवापण बदललेली आहे आणि पश्चातापानंतर देव तुम्हाला आणि मला काय देव इच्छितो, आपण कसं नाविन्यात वागणूक करू शकतो. वचनातील 6वा अध्याय 15 पासून पुढं. तर मग काय, आपण नियमशास्त्राधीन नसून कृपाधीन आहो म्हणून पाप करावे काय? तुम्हाला आणि मला कृपा केली, कृपेनं जे पश्चातापाची देणगी दिलेली आहे आणि आपण आपल्या जुन्या जीवनातून नवीन जीवनात आलेलो आहोत, मग आपण पुन्हा पाप करावं का? ज्या वेळेस आपण म्हणतो की नाही आपण पुन्हा पाप करावं का, असे न हो. आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतः दास असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे दास तुम्ही आहात, ज्याचा परिणाम मरण असे पापाचे दास किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व असे आज्ञा पालनाचे दास तुम्ही आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही का? मी पुन्हा त्या मुलाकडे तुम्हाला नेतो. तो मुलगा म्हणतो, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेला आहे, तुमचा मुलगा म्हणून घ्याव्यास मी योग्य नाही, आपल्या मोलकराप्रमाणे ठेवा, आपल्या दासाप्रमाणे. आणि तो तुमच्या शास्त्र भागामध्ये तुमचा आरवी वर्जन आहे त्याच्यामध्ये लिहिले गुलामाप्रमाणे. हा प्रतिसाद जो आहे तो गुलामाचा प्रतिसाद आहे. एनकरेजमेंट अशी आहे की ज्या वेळेस तुम्हाला पापाची जाणीव होते, तारणदायी पश्चाताप तुम्हाला प्राप्त होतो, तुमचा सगळ्यात पहिला जो प्रतिसाद हा आहे की मी योग्य त्याचा नाही, मला मरणच आवश्यक होतं, पण काय झालेलं आहे, जी परिस्थिती देवाने तयार केलेली आहे, उद्देश आहे की मी उपडं पडावं आणि देवाजवळ जावं, देवाला म्हणावं की देवा माझ्या पापांसंदर्भात क्षमा कर, माझी योग्यता नाही, माझी लायकी नाही प्रभू, तू माझ्याकडे पाहिलंस, मी तुझे आभार मानतो. परिणाम झालेला आहे. ज्याचा परिणाम मरण असे पापाचे दास किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व असे आज्ञापालनाचे दास तुम्ही आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही का? की ज्या वेळेस तुम्ही जुन्या जीवनातून नवीन जीवनामध्ये येता, तारणदायी पश्चाताप तुम्हाला प्राप्त होतो, तिथून पुढची तुमची जी परिस्थिती आहे, तुमचे जे जाणं आहे, तुम्ही कशाचे दास बनला आहात? मी कोण आहे? मी नीतिमत्वाकरिता स्वतःला दास करून ठेवलेला आहे, आज्ञा पालन करणार आहे, देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करणार आहे. तो पवित्र आत्मा मला सहायता करणार आहे, मदत करणार. कशासाठी? की इथून पुढे मी जीवन जगत असताना त्या नीतिमत्वामध्ये मी जीवन जगावं, जे नीतिमत्व मला देवाला दिलेलं आहे. 18 वचन असं म्हणतात, 17 वचन, तुम्ही पापाचे दास होता तरी ज्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले होते, तुम्ही तिच्याप्रमाणे तुम्ही मनापासून वागणूक केली. ज्यावेळेस जुन्या जीवनात तुम्ही होता, तो मुलगा गेला, त्याच्याकडे जो काही पैसा अडका होता, त्याला जसं बरं वाटलं तसं त्यानं ते केलं. मला याच्यामध्ये तुम्ही पूर्णतः अडकलेले होता. कसं देहाला संतुष्ट करावं, माझ्या विद्येचा उपयोग, माझ्या ज्ञानाचा उपयोग, माझ्या पैशाचा उपयोग मी कसा करावा, मला जसं बरं वाटते तसा मी करावा, आणि तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केला. पूर्ण आपल्या पापाचे दास तुम्ही होता. स्वतःच्या शरीराला संतुष्ट करण्याचा पूर्ण तुम्ही प्रयत्न केला. काही दिवसांअगोदर मी एका चर्चमध्ये लॉकडाऊनच्या अगोदर देवाचं वचन देत होतो आणि त्यांना मी सांगितलं की आपली परिस्थिती एवढी विचित्र आणि भयानक झालेली आहे की हा जो देह आहे, या देहाला आपण बाबू बनवून ठेवलंय. माझ्या देहाला संतुष्ट करण्यासाठी मी पाहिजे तो प्रयत्न करतो, कारण ते दैहिकतेचं आणि पापी जीवन आहे. माझा देह कोणकोणत्या गोष्टीत संतुष्ट होतो यासाठी मी धावतो, विचारच तो करत आहे की नाही, माझा देह संतुष्ट व्हायला पाहिजे, माझ्या देहानं संतुष्ट होणं आवश्यक आहे. मग मी काय करायला पाहिजे? मी माझ्या देहाला बाबू बनवणार. बाबू तुला काय हवंय सांग, मला अमुक अमुक हवाय, मी तिकडे जाणार. मग माझ्या विद्येचा उपयोग, माझ्या बुद्धीचा उपयोग, माझ्या ज्ञानाचा उपयोग, माझ्या पैशाचा, माझ्या कुटुंबाचा, मी प्रत्येकाचा उपयोग माझ्या देहाला संतुष्ट करायला करणार. त्याच्याच माग तोच फोकस मी ठेवणार. संत पॉल म्हणतो नाही, तुम्ही त्याचे दास होता, तुम्ही त्या पापाचे दास होता, तुम्ही त्या पापाच्या गुलामगिरीत होता आणि देवानं तुमच्यावर कृपा केली.
तुम्हाला पापापासून मुक्त केलं, तुम्हाला त्यातून बाहेर देवानं काढलं, तुम्हाला पश्चातापी देणगी दिली. तुम्ही पुन्हा त्या पापा संदर्भात विचार कसा काय करू शकता? तुम्ही पुन्हा त्या देहाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न कसा काय करू शकता? कसं त्या ठिकाणी जाता तुम्ही? कसं होतं तुमच्याकडून? ते अशक्य आहे. ते तुम्ही त्या पापाचा द्वेष करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या जुन्या पापी देहाचा द्वेष करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या पापाची किळस येणं आवश्यक आहे. तो तारणदायी पश्चाताप प्रियानो. त्या तारणदायी पश्चाताप संदर्भात प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला एनकरेज करत आहे. ही होणारी जी परिस्थिती आहे, ही झालेली जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती तुम्हाला कशासाठी तुम्हाला जास्त उत्तेजन देते? शास्त्र वाचून अच्छा काय लिहिलेलं आहे, प्रगटीकरणात काय लिहिलेलं आहे, अच्छा हे होणार आहे, ते होणार आहे, असं होणार आहे, ज्ञान वाढवत आहे तुमचं, तुमची बुद्धी वाढवत आहे ती. काही झालेली परिस्थिती तुम्हाला अधिक जास्त रीतीनं तारणदायी पश्चातापासाठी उत्तेजन देत आहे. तुमचं जुनं जीवन सोडायला सांगत आहे, तुमचा पापी स्वभाव सोडायला सांगत आहे, नवीन जीवनात चालायला सांगत आहे. काय उद्दिष्ट आहे तुमचं? कारण 18 वचन काय म्हणतं बघा, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे दास झाला म्हणून देवाची स्तुती असो. तारणदायी पश्चाताप तुम्हाला मिळाला आणि पापापासून तुम्ही मुक्त झाला. आणि मुक्त झाल्यावर काय होतं? तुम्ही नीतिमत्वाचे दास होता. तुम्ही दास कोणाचे आहात? पापाचे आहात, देवाच्या नीतिमत्वाचे आहात? तुम्ही काय नक्की धरलेलं आहे जवळ? पापाला धरलंय, देवाच्या नीतिमत्वाला धरलंय. तुम्ही पापापासून मुक्त होता आणि नीतिमत्वाचे दास होता. आणि काय होतं नीतिमत्वाचे दास झाल्यावर? म्हणून मी देवाची स्तुती करतो, संत पौल म्हणतो. तो जो मुलगा आहे तो त्या ठिकाणी पापाचा गुलाम होता, पापाच्या दास्यात होता. ज्यावेळेस शुद्धी आली, तारणदायी पश्चाताप झाला, उठला, म्हटला मी माझ्या बाबाकडे जाईन, बाबांना सरळ सांगेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलं, तुमचा मुलगा म्हणून घ्याव्यास योग्य नाही, मला गुलाम ठेवा. काय तुम्ही आज तो प्रतिसाद देवाला देत आहे? देवाला म्हणत आहे की प्रभू आम्ही योग्यतेचे नाही, आमची लायकी नव्हती, आम्ही मरावच. इफिस्करास पत्रात संत पॉल जसं म्हणतो, आम्ही सर्व जे आहोत ते क्रोधाची प्रजा होतो. मरणं आवश्यकच होतं आम्हाला, पण देवानं कृपा केली. योग्यता नसताना त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त गेला, तुमची माझी पातकं त्यानं घेतली आणि स्वतःचं नीतिमत्व दिलं त्यानं. काय योग्यता तुमची आणि माझी? तुम्ही आणि मीही त्या क्रोधाप्रमाणे मरायलाच पाहिजे होतं. तुम्हाला आणि मला देवानं कृपेद्वारे तारलं, पश्चातापी अंतःकरण दिलं. उद्देश काय आहे? की जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. जर जीवनाच्या नाविन्यात वागणूक करत नाही, दुर्दशा आहे. तारणदायी पश्चाताप जर तुम्हाला नाही, दुर्दशा आहे. काय ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करता, काय विद्या मिळवण्याचा प्रयत्न करता? करिंथकरास पत्र 13व्या अध्यायामध्ये सरळ देवाचं वचन सांगतं, विद्या ज्ञान सगळं निघून जाईल. आज देवाकडे पहा. देवापण त्याच्या कृपेद्वारे तुम्हाला तारणदायी पश्चाताप जर दिलेला आहे. मागं फिरा आपल्या पापापासून. आजच मागं फिरा, म्हणा की प्रभू मी माझं पूर्ण जे पातक आहे आज मला समजलेलं आहे. प्रभू जी परिस्थिती आहे त्याच्या पलीकडे प्रभू आज मला पश्चाताप करणं आवश्यक आहे. प्रभू मी नीतिमत्वाचा दास म्हणून इथून पुढे जीवन जगेन. प्रभू संत पॉल खूप सुंदर रीतीने एक उदाहरण देतो पुढे. तो 19व्या वचनात म्हणतो, तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बळतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलतो. तो सांगत आहे की पहा तुम्ही दुर्बळ आहात म्हणून मी तुम्हाला मनुष्याचा जो व्यवहार आहे त्याच्याप्रमाणे सांगतो. की काय होतं की जर एखादा मनुष्य जुन्या जीवनात आहे आणि नवीन जीवनात येतो, तो म्हणतो जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरिता अमंगळपण व अधर्म यास दास असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्वाला समर्पण करा. एकदम सोप्या शब्दात मनुष्य व्यवहाराप्रमाणे तो सांगत आहे. तो ती गोष्ट बोलत आहे की तुम्ही काय करत आहात. तुम्ही तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बळतेप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की जसे तुम्ही आपले अवयव अधर्म करण्याकरिता अमंगळपण व अधर्म यास दास असे समर्पण केलेले. तुम्ही स्लेव होता, तुम्ही गुलाम होता. कसले गुलाम होता तुम्ही? तुम्ही कोणते गुलाम होता? तुम्ही आपल्या शरीराचे गुलाम होता. शरीराच्या ज्या वासना त्याची
गुलाम होता आणि तुम्ही आपल्या शरीराद्वारे तुम्ही जे अवयव आहे ते पाप करायला धावत होते, कारण तुम्ही त्या पापाचे गुलाम झालेला होता. तो उदाहरण म्हणून सांगत आहे की मी तुम्हाला मुळाकडे नेत आहे आणि सांगत आहे काय नक्की तुमच्या कृती होत्या. तुम्ही पाप करायला सरसावत होता. मनुष्य व्यवहाराप्रमाणे तो सांगत आहे की तुम्ही समजावं की तुम्ही जे अवयव तुमचे अमंगळपण घाणेरड्या गोष्टी करायला समर्पित केलेला होता. तुमचे नेत्र पाप करायला धावत होते, तुमचे हात पाप करायला धावत होते, तुमचे पाय पाप करायला धावत होते, तुमचे अवयव अमंगळपणाच्या गोष्टी करायला धावत होते. आणि ज्या वेळेस कधी तुम्हाला पश्चाताप होतो, जो तारणदायी पश्चाताप आहे, तुम्ही त्या जुन्या जीवनातून नाविन्यात वागणूक करता. परिणाम काय होतो? नीतिमत्वाचे गुलाम बनता. आणि ज्या वेळेस नीतिमत्वाचे गुलाम म्हणतो, तेच हात, तेच शरीर, तेच डोळे, उद्देश असतो की आता मी नीतिमत्वाचा गुलाम आहे. देवाला मी कसं संतोष द्यावा, देवाला मी कसा आनंद द्यावा. कारण मी माझं जीवन जे आहे ते समर्पित कशाला केलेलं आहे? नीतिमत्वाला केलेलं आहे, जे ख्रिस्ताकडून प्राप्त झालेलं आहे. आणि जी अपेक्षा आहे, जो फोकस आहे, तो फोकस प्रियांनो तो असणं आवश्यक आहे. नसेल प्रियांनो, जी झालेली परिस्थिती आहे ती परिस्थिती जर तुम्हाला या गोष्टीसाठी उत्तेजन देत नाही, मी पुन्हा सांगेन तुमची दुर्दशा आहे. 20 वचन असं म्हणतं, तुम्ही पापाचे दास होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने अलग होता. जेव्हा मी जुन्या जीवनात होतो, मला नीतिमत्व माहीत नव्हतं, घाणेरड्या गोष्टींमध्ये होतो, पापामध्ये मडलेलो होतो. वचनात दिलेलं आहे की नाही, तुम्ही पापाचे दास होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने अलग होता. तुम्हाला ख्रिस्ताचं नीतिमत्व माहीत नव्हतं, तुम्हाला कसं मिळणार ते माहीत नव्हतं. काय झालं तर ज्या गोष्टींची तुम्हाला आता लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त झाले? त्याचा शेवट तर मरण आहे. त्या गोष्टींमध्ये तुम्ही होता, ज्या गोष्टींच्या तुम्ही मागं लागलेला होता, ती गोष्ट काय होती? त्याचं फळ तर मरण आहे. आणि मरणच होतं त्याचं फळ. पण देवानं तारणदायी पश्चाताप दिला, त्यातून तुम्हाला बाहेर काढलं. काय झालं? 22 वचन काय म्हटलं बघा, परंतु आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन देवाचे दास झाल्यामुळे, सी दॅट इज द पॉइंट, की ज्या वेळेस तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला देवाचा तारणदायी पश्चाताप मिळतो, तुमचा आणि माझा जो प्रतिसाद आहे, देवा आम्ही तुझे दास, तुझे गुलाम आहोत, तसे स्वतःला समर्पित करतो. वी आर नोबडी, आम्ही कोणच नाही प्रभू. तो तारणदायी पश्चाताप प्रियांनो, तो तारणदायी पश्चाताप, जो तारणदायी पश्चाताप तुम्हाला देवाचे दास बनवतो. आमची लायकी, आमची योग्यता नसताना आम्हाला त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे नेतो, दाखवतो तो की बघ, या वधस्तंभामुळं त्या पापातून तू बाहेर निघालेला आहेस. जे पाप घाणेरडं होतं, गलिच्छ होतं, ज्याचा परिणाम मरण होता. वचनात दिलेलं आहे, तर आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन देवाचे दास झाल्यामुळे पवित्रीकरणाची फलप्राप्ती झाली आणि सार्वकालिक जीवन हे उद्दिष्ट मिळालं. प्रियानो, हा फोकस जो आहे तारणदायी पश्चाताप झालेल्या व्यक्तीकडे असतो. तो उगीच खोळ्यासारखं काहीतरी, काय आहे बाबा इथं मला ज्ञान प्राप्त झालं, आज ही परिस्थिती निर्माण झाली, हे खूप चांगलं झालं बरं का, आता मला ज्ञान व्हायला लागलंय, आता मला वचनातून काही गोष्टी समजायला लागल्यात, मला हे कळतंय, मला ते कळतंय, ज्ञानांची भर टाकून घेत आहे तो. नाही, तुम्हाला तारणदायी पश्चाताप जर प्राप्त झालेला आहे, फोकस फक्त एक आहे की सार्वकालिक जीवन आता माझं उद्दिष्ट आहे. कारण मी माझं जीवन जे होतं ते जुनं, त्याचा परिणाम मरण होता, अशा घाणेरड्या गोष्टीत जगत होतो. देवानं मला तारणदायी पश्चाताप दिला, आता मी या तारणदायी पश्चातापामध्ये आहे. मला कशाला तो उत्तेजन देत आहे? नीतिमत्वामध्ये चालायला आणि सार्वकालिक जीवन उद्दिष्ट ठेवायला. पवित्रीकरणाची फलप्राप्ती, ज्या पवित्रीकरणामध्ये मी सॅंक्टिफाय होत आहे, जो देवाचा आत्मा मला रोज आणि रोज सॅंक्टिफाय करत आहे, परिणाम काय होते? त्या जुन्या पापाकडे मी बघतो, त्याचा द्वेष करू लागतो, ते मला घाण वाटू लागतं. योग्य आहे प्रियांनो पापाचा द्वेष करणं, चांगली गोष्ट आहे प्रियांनो पापाचा द्वेष करणं. योग्य आहे प्रियांनो देवाजवळ जाऊन गुलामाचा प्रतिसाद देणं. आजूबाजूच्या भयानक परिस्थिती जर तुम्हाला तारणदायी पश्चातापास उत्तेजन देत नाही, प्रियांनो आपली दुर्दशा आहे.
दुर्दशा आहे आपली, आपल्या पापांबद्दल देवाजवळ जा. देवाला म्हणा की देवा आम्ही आहोत तसे तू या जवळ येतो. आपण 13व्या अध्यायापासून पाहिले की काही लोकांना असं वाटत होते की ते येशू ख्रिस्ताच्या खूप जवळ आहेत. वी कॅन डिस्कस सो मेनी थिंग्स. आम्ही खूप साऱ्या गोष्टी एकत्र बोलू शकतो. आम्ही तुला काही गहन आणि गुप्त गोष्टी सांगू शकतो. आणि ज्यावेळेस ते एक एक सांगू लागले, येशू ख्रिस्त म्हणतो नाही बरं का, जर तुम्ही पश्चाताप नाही केला तुमचा नाश असाच होईल. ज्यावेळेस आपण 15व्या अध्यायाकडे गेलो, आपण पाहिलं त्या ठिकाणी येशू ख्रिस्तांनी 3 उदाहरणं दिली. म्हटलं की ज्याला त्यानंदाही पश्चाताप झालेला आहे त्याच्यामुळं स्वर्गातील दूतांसमोर अधिक आनंद होतो. 99 धार्मिकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा एका पाप्याबद्दल पश्चाताप केल्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो. याचा अर्थ हा नाही की नीतिमत्व जे प्राप्त झालेलं त्यांच्याबद्दल आनंद होत नाही. वचनात दिलेलं आहे जे नीतिमत्व प्राप्त केलेले त्यांच्यासाठी आनंद होतच आहे, पण त्यांच्याहून आनंदापेक्षा कुणा संदर्भात स्वर्गात आनंद होतो? जेव्हा एक पापी पश्चाताप करतो. याचा अर्थ काय? पापी पश्चाताप करतो आणि देव त्याला नीतिमत्व देतो आणि तो नीतिमान होतो. त्यानं आज संधी आहे. आजूबाजूची परिस्थिती जर तुम्हाला पश्चाताप करायला प्रवृत्त करत नाही, आपली दुर्दशा आहे. त्या संधीचा लाभ घ्या प्रियांनो. देवाजवळ जाऊया. शास्त्र वाचावं का मी? वाचावं. अभ्यास करावा का मी? करावा. ज्ञान वाढवावं का शास्त्रातलं? वाढवावं. खूप चांगली गोष्ट आहे ती. गाणी गावी का मी? गावी ना. अजून काय करावं? मी खूप साऱ्या गोष्टी करावा. पण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या पापाचा द्वेष करायला उत्तेजन देत नाहीत तर त्या व्यर्थ आहेत. जर हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या देहाला बाबू बनवून ठेवता तर ते व्यर्थ आहे. हे सगळं करत असताना जर तुमच्या देहाच्या वासनांना तुम्ही पूर्ती देता तर हे सगळं व्यर्थ आहे. कारण आजचा संदेश आपल्या मंडळीसाठी आणि ऐकणाऱ्या सर्वांसाठी एकच आहे. उद्भवलेली परिस्थिती आपल्याला पश्चाताप करायला प्रवृत्त करते. प्रत्येक श्वास आपल्याला आपल्या जीवना संदर्भात विचार करायला प्रवृत्त करतो. जे माझं शरीर नाशवंत होतं, नाशास कारणीभूत होतं, नाश अटळ होता, देवानं कृपा केली, त्यातून मला बाहेर काढलं. त्यानं आज संधी आहे, त्याचा लाभ घ्या. पवित्र शास्त्र वाचा. पवित्र शास्त्राचं अध्ययन करा. देवाच्या कृपेकडे जा. जर देव उत्तेजन देत आहे, समर्पित जीवन जगा देवाला. त्याचं गौरव अधिक तुम्हाला कसं करता येईल हा प्रयत्न करा. फोकस दैहिकता नाही तर आत्मिकता ठेवा. देव करो या वचनाद्वारे तुम्हाला कृपापूर्व आपण प्रार्थना करूया आणि मग मी प्रार्थना करतो. मग थोडा वेळ मी अजून ऑनलाईन राहीन, तुमचे काही हाय हॅलो करेन आणि मग मी थांबेन. प्रार्थना करूया आपण. डोळे बंद करू. प्रभू देवापा, आम्ही आमचं समर्पण नव्यानं देवा तुला करतो. तू दिलेल्या वचनाबद्दल प्रभू देवापा तुझे आभार मानतो. कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे तर प्रभू तो पश्चाताप आहे आणि देवबापा त्या दृष्टिकोनातून आज देवा तू आमच्याकडे बघत आहेस. परिस्थिती कोणतीही असो प्रभू, आम्ही आमच्या पापाचा द्वेष करणारे असणं आवश्यक आहे. नाविन्यात वागणूक करत असताना जुनं सर्व सोडून जुन्या पातकांच्या आणि दैहिकतेचा द्वेष करून देवा पुढे जाण्यासाठी आम्हाला सहायता कर. आमचा विश्वास वाढव प्रभू देवापा. तुझ्या दयेत राख. जे ऐकणारे आहेत प्रभू त्यांना तुझी कृपा पुरव. प्रभू स्वर्गात आज आनंद व्हावा. अनेकांनी देवा पश्चाताप करावा, तुझ जवळ यावं अशी कृपा देवा तू कर. ज्याच्या संगती देवा तुला बोलायचं होतं आज त्या संगती तू बोललेला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. तुझी कृपा देवा अशीच कर. तुझ्या वचनामध्ये देवा तू आम्हाला बलवंत कर, ज्याद्वारे देवा आम्हाला अधिक चांगल्या रीतीनं तुझं गौरव करता येईल. प्रभू देवापा या आध्यात्मिक भोजनाबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि कृपा कर प्रभू. येणारा आठवडा प्रभू देवापा आम्हाला तुझ्या सानिध्यात ठेव. जी परिस्थिती प्रभू आजूबाजूला आहे या परिस्थितीमध्ये प्रभू देवापा आम्हाला स्थिर स्थावर कर. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आमचा देवापा दैहिकतेचा जो दृष्टिकोन आहे या गोष्टींकडे पाहण्याचा तो पूर्णपणे काढून टाक आणि प्रभू देवापा आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून या गोष्टींकडे बघावं.
प्रभू देव बापा, आमची जी आध्यात्मिक तू उन्नती देवा या दिवसांमध्ये करत आहेस त्याबद्दल तुझे आभार मानतो. विनंती करतो देवापा की या सर्व परिस्थितीमध्ये देवापा, विशेष करून नंदुरबार जिल्हा प्रभू सध्या कठीण परिस्थितीतून देवा चाललेला आहे. तुझी दया कर प्रभू, आणि या परिस्थितीमध्ये तुझी मंडळी जी आहे त्या मंडळीचं तू संरक्षण करत आहेस. त्या मंडळीकडून देवा तुझं गौरव करून घे. मंडळीतील लोक आहे प्रभू, जगत आहे प्रभू, जे हरवले आहे प्रभू देवा, जवळ आणणे प्रभू तुझं गौरव तू करून घे. सर्व गौरव देवा जे तुझा आहे ते आम्ही तुला देतो. तुझ्या दयेसमोर पुन्हा आम्ही नतमस्तक होतो. केलेली प्रार्थना टाळणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. थँक्यू.